करत जा। तर पर्सेंटेज चॅप्टर चालू होता, त्याच्यातला वेन डायग्राम टाईपचे जे प्रश्न होते बरोबर ते राहिले होते आपले, है की नाही। तर बघा वेन डायग्राम टाइपची कसे सोडवतो आपण, कशा प्रकारे सोडवायचे आहे। किसी परीक्षा में 60% विद्यार्थी अंग्रेजी में तथा 70% गणित में उत्तीर्ण हुए। यदि 20% विद्यार्थी ऐसे हैं जो दोनों विषयों में अनुउत्तीर्ण हो रहे हो। काय म्हटलं अनुउत्तीर्ण, पर्सेंट कशाच्या दिला आपल्याला, पासचा दिला। अरे पासचा दिला, इंग्लिशमध्ये किती पास झाले म्हणते, 70%, 60%, कोनो 70 वाला हां लाता पाहिजे त्याला। तर फेल किती झाले असतील, 40% फेल झाले असतील बरोबर। आणि मॅथमध्ये पास किती झाले, 70% झाले, तर फेल किती झाले असतील, 30 बरोबर। आता काय म्हटलेलं आहे लास्टमध्ये, यदि 20% विद्यार्थी दोनों विषयों में अनुत्तीर्ण हो रहे, मतलब 20% असे आहेत जे दोघांमध्ये पण नापास झाले, तर त्यांची गिनती इथं पण झाली असेल, इंग्लिशवाल्यामध्ये पण आणि कुठं झाली असेल, बरोबर की नाही। म्हणजे या 40% मध्ये 20% असे असतील की ते छोटे फक्त इंग्लिशमध्ये फेल झाले असतील, आणि 20% असे असतील की ते मॅथमध्ये बी फेल झालेले। अरे बरोबर। तर बघा आपल्याला जो कंबाईनवाला दिलेला असते, कंबाईनवाला कशाच्या दिलेला आहे, फेलच्या दिलेला आहे, दोघांमध्ये जे नापास झालेले आहे तो कशाच्या दिलेला आहे। तर या प्रकारे डायग्राम काढायची वेन डायग्राम, की एक झाली इंग्लिशसाठी बा, एक झाली इंग्लिशसाठी आणि एक झाली मॅथसाठी, कशाची, फेलची, कशाची, फेलसाठी डायग्राम आपण काढून राहिला। ठीक आहे, लक्ष द्या आता। तर 40% इथं फेल झाले होते म्हणते, टोटल 40% इंग्लिशमध्ये झाले होते आणि मॅथमध्ये किती झाले होते, 30। पण 20% असे होते की ते दोन्ही याच्यामध्ये काय झाले, फेल झाले बरोबर। आता या 40 मधून हे 20 मायनस केला तर फक्त इंग्रजीचे नापास किती आहेत, 20%, आणि फक्त मॅथचे नापास जे फक्त आणि फक्त मॅथमध्ये नापास झाले ते किती आहेत, इथपर्यंत समजला। आता वाचा समोरचा, अनुत्तीर्ण हो रहे हो तथा 2500 विद्यार्थी दोनों विषय में उत्तीर्ण हो रहे, उत्तीर्ण वाले। तर आता टोटल नापास किती झाले, टोटल नापास, टोटल फेल, गिनती करा किती पर्सेंट दिसून राहिला, 20% दोन्हीमध्ये झाले, त्याच्यातले 20% फक्त आणि 10%, तर टोटल किती झाले 50%। अरे हो, यांच्या प्लस केल्या असता तर किती झाला असता, तर पासवाले किती झाले टोटलमधून, टोटल किती होतं आपल्याजवळ 100%, फेल झाले त्याच्यातले किती झाले 50%, तर पास किती झाले असतील टोटल, तर 50%ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे 2000। तर काय म्हणते, कुल परीक्षार्थियों की संख्या कितनी है, तर 100ची व्हॅल्यू किती, 50चा मल्टिप्लाय, तर इकडे हा करायला असता आपला, काय केलं, हा रेशो मांडता आला पाहिजे आणि क्रॉस मल्टिप्लाय करता आला। आता मी क्रॉस मल्टिप्लाय नाही केलो कारण डायरेक्ट समजला, 50ले 50चा मल्टिप्लाय, ते याला बी 50चा, अरे हा समजला ना, तर याला बी 50चा मल्टिप्लाय देऊन द्या, आला असता उत्तर। कळलं काय केलं तर की नाही कळलं, समजलं, वाढू समोर। तशाच प्रकारे सोडवायचे आहेत आता बघा बाकीचे। काय म्हटलं मी, जे कंबाईनवाला दिलेला आहे त्याच्याकडे पहिले लक्ष द्या, है ना। बघा एक परीक्षा में 42% विद्या, आता एक एक माहिती मी पूर्ण काढणार नाही, जशी इथं काढून दिली तशी काढीन का, ते आता तुम्हाला समजायची आहे। ठीक आहे, एक परीक्षा में 42% विद्यार्थी गणित तथा 52% विद्यार्थी अंग्रेजी में अनुउत्तीर्ण हुए, 17% अभ्यर्थी दोनों विषयों में अनुउत्तीर्ण हुए, हा भी अनुउत्तीर्ण, हा भी, तर सटकन
कंबाईन वाला कोण आहे 17. तर मधात किती लिहाल? हा काय होता मॅथ आणि हा काय होता मॅथ मध्ये टोटल 42% होते नापास. तर 17 मायनस करा, पहिले 2 मायनस करा, 40 झाले. 40 मधून 15 मायनस करा, 25 झाले. तर प्युअर 25% असे असतील जे कशामध्ये नापास झाले मॅथ. आणि 52 मधून 17 मायनस करा, 35. पक्का? ओके पक्का ना, बरोबर मायनस करत जा बरं तुम्ही. ठीक आहे. तर आता काय म्हणते, हुए हो तथा दोनों विषयों में 46 अभ्यर्थी काय झाले उत्तीर्ण. आता हा जो रेशो दिलेला होता आपल्याला कशाचा होता? फेलचा होता. तर टोटल फेल काढून घ्या. जोडा, यांची बेरीज करा. 25 आणि 30 60 77. 77% का झाले टोटल फेल. अरे बरोबर. तर टोटल पास किती झाले असतील? 23% झाले असतील. तर या 23 ची व्हॅल्यू मला दिलेली आहे 46 दिलेली आहे. तो कुल अभ्यर्थी म्हणजे किती? 100% ची व्हॅल्यू किती? तर कितीच्या मल्टिप्लाय दिसून राहिला? तर याला बी 2च्या मल्टिप्लाय करा. तर किती उत्तर आला? 200. न तुमच्या नाकात कारे मग से का केलो समजला? जर याला एक्स वायच्या रूपामध्ये किंवा कॅल्क्युलेटिव्ह प्रकारे करण्याचा प्रयत्न केला तर लांब जाऊ मागे उत्तर चेक करून घ्या कशा प्रकारे काढलेला आहे. तर याला म्हणतात वेन डायग्राम पद्धत. ठीक आहे की नाही? अरे ते सिलॉगमध्ये पाहिले असाल ना, काही फुलं मुलं आहेत, काही मुलं मुली आहेत. आहेत ना तुमच्यापैकी? नाही? अच्छा. देन 104. आता तशा टाईपचा आला तर मी काय करीन? स्किप करीन. ठीक है. किसी कक्षा में 72% विद्यार्थी बायोलॉजी जीव विज्ञान तथा 44% गणित ने विषय चुना. अच्छा, कोणी मॅथ घेतला, कोणी बायोलॉजी घेतला म्हणते. यदि प्रत्येक विद्यार्थी ने जीव विज्ञान तथा गणित विज्ञान में से कम एक विषय चुना हो, म्हणजे प्रत्येकानं काही ना काही चुनलेला आहे. कम से कम म्हणजे पहा इकडे लक्ष द्या, मी कम से कम न ज़्यादा से ज़्यादा याच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे. सपोज मी म्हटलं तुम्ही कम से कम उसको इंग्लिश में क्या बोलते हैं? मिनिमम मॅक्झिमम, कमीत कमी जास्तीत जास्त, है ना. सपोज मी म्हटलं गाडीवर जास्तीत जास्त 2 बसू शकता, टू व्हीलरवर, किंवा 3 बसू शकता. माझ्या गाडीवर जास्तीत जास्त किती बसू शकता? 3. तर 2 बसले तर चालतील की नाही चालतील? पण 4 बसले तर माझा डोकसा खराब होईल का नाही? समजलं का? तर जास्तीत जास्त म्हटल्यानंतर ते आखरी लिमिट असते, त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही, कमी चालतील. कमीत कमी म्हटल्यानंतर जास्त चालतील, कमी चालणार. मी म्हटलं तुम्हाला कमीत कमी 100 पैकी 75 मार्क घेणे आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त नाही चालतील का? पण त्याच्यापेक्षा कमी घ्याल तर समसेर पडू शकते. अरे समजून झाले? तर हा थोडासा फरक असते. कमीत कमी म्हटलं तर कमीवाले चालतील, सॉरी जास्तवाले चालतील, कमीवाले चालणार. तिथं का म्हणते प्रत्येक विषयानं कम से कम एक विषय चुना आहे. म्हणजे काही विद्यार्थी असे असतील ज्यांना 2 बी सिलेक्ट केला असतील, ते चालतील की नाही चालतील मला? अरे बरोबर. 100% आहेत, तर त्या 100 पैकी प्रत्येकाने एक एक विषय तर चुनला, पण त्याच्यापैकी काही विद्यार्थी असे असतील ज्यांनी दोन्ही विषय पण घेतला, मॅथ आणि बायोलॉजी. अरे घेतला असतील. हाँ. और 40 विद्यार्थियों ने दोनों विषय चुने हो तो कक्षा में कुल कितने विद्यार्थी है? बघा इकडे लक्ष द्या. आता आपल्याला दोघांनी चुनलेला सांगितलेला आहे 40,
तर मला सांगा 72 आणि आता टोटल स्टुडंट तर 100% होते. अगर त्या सगळ्यांनी सिंगल सिलेक्ट केला असता तर 72 आणि 44 यांची बेरीज 100% यायला पाहिजे होती. येऊन राहिली का? कितीनं जास्त येऊन राहिली पहा बरं. तर बायोवाले किती होते? 72 आणि मॅथवाले किती होते? किती येत आहे? 116. आता 116 राहतील का भाऊ? टोटल किती होते आपल्याजवळ? 100% होते की नाही? ते 100% मायनस केला तर 16% छोट्यानं डबल काम केला. अरे असाच झाला असल बघा. इथं आला असेल 16. 72 मधून 16 मायनस करा. आले पक्का? 46 का बे? नाही 56. अरे 56 आणि 44 मधून 16 मायनस करा. आले? आता यांची बेरीज पहा बरोबर 100% येते की नाही? येत वे चांगलं आहे ना. 50, 60 आणि 80. 6 6 12 न 8 20. 80 न 20 100 येत आहे. म्हणजे बरोबर झाला आपला. म्हणजे हे 16% आपले करेक्ट व्हॅल्यू आहे. आणि या 16%ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती? 40 विद्यार्थी. तर 100% इज इक्वल टू किती? आता इथून डायरेक्ट समजते का? नाही. तर कसं सोडवते त्याला त्या दिवशी सांगितलं. याला इकडे मल्टिप्लाय याला, तर इकडे झाला असता 16 गुणिले नागोबा आणि इकडे झाला असता 100 गुणिला. तर 100 गुणिला 40 भागिला 16. तर 4 चौ 16, 4 25 100, 4 1 4 10. तो किती आला? किती आला? तो क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू किती आली? किती आली आहे बेटा? उत्तर समजला कसा सोडवायचा होता? इम्पॉर्टंट आहे आणि खूप थोडासा इझी आहे. खूप नाही, थोडासा नाही म्हणजे इझीच आहे, पण मांडणी बरोबर जमली पाहिजे. मग 105. एक कक्षा के 3 सेक्शन में जिसमें 40, 50 और 60 छात्र है, इनमें से क्रमशः 10%, 20% और 10% उत्तीर्ण हुए तो पूरी कक्षा में कितने प्रतिशत विद्यार्थी उत्तीर्ण हुए? काढू शकता. 40च्या 10% काढून टाकाल म्हणजे 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 50च्या 20% काढून टाकाल म्हणजे 10. 4 न 10 14. आणि 60च्या 10% म्हणते म्हणजे 6, म्हणजे 14 न 6 20. तर टोटल 20 पास झाले. किती पैकी? यांची बेरीज करा. टोटल 150 पैकी. तर 150 पैकी 20. 150 पैकी 20 न इंटू 100. 0 कटला. 5 त्रिक 15, 5 दुने 10. हे झाले 40 भागिला 3. तर 3 1 3, 3 त्रिक 9, 1/3. एवढे % विद्यार्थी काय झाले असतील? पास. काढू शकता. तुम्हाला सोडवायचं आहे. हा असा डायरेक्ट लिहायचं. मी ना कॅल्क्युलेशन कुठं केलो? ओरली केलो. एक काय म्हणते बघा, 106 किलोनं के मूल्य पर प्रति किलोना 20% होमवर्क अशा टाइपचे झालेले आहेत. 107 अजय ने अपने वेतन का 25% घर किराया, 5% खाद्यान्न, 15% यात्रा, 10% कपड़ों पर खर्च किया. टोटल किती झाले? 25 न 5 30, 30 न 15 45, 45 न 10 55. तर वाचले किती? आणि बचत रुपीजमध्ये किती सांगितलेली आहे? तर 45% इज इक्वल टू 27,000. तर 100% इज इक्वल टू किती? काढू शकता. हा खर्च झाला आणि हे बचत होय. दिलेली आहे किंमत बचत. तर पहिले बचतच्या रूपात काढावं लागल. हा टोटल केला तर 55% खर्च करून राहिला 100% पैकी. तर 45% काय करत असेल? बचत करत असेल. जमल का? एकदम पोरं भुल्ल्यावानी पाहिजे त्याच्या कनपोट शेकतो मग मी थोडा वेळानं. मग 108 कौशल झाला होता वाटत्या नाही? हां, कौशल मासिक वेतन 12%, नंदनी का मासिक वेतन 16% समान है. तर आमने सामने मांडून टाकाल. अरे मांडून टाकाल.
सुरेश का हां तो सांगितला होता मी त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. रेकॉर्ड झाला होता का? ओके. तर 108 याचा रेशो बनवा लागते बेटा, थोडासा लक्ष द्या. कौशल म्हणजे विकी कौशल आणि नंदनी म्हणजे सेलोकर. तर केच्या किती म्हणते? कौशलच्या 12%. कोणाच्या इक्वल आहे म्हणते? नंदनीच्या 16% मासिक वेतनच्या इक्वल आहे. तर थोडासा यांच्या काय काढून टाकू आपण? रेशो काढून टाकू. इकडे 16 राहिला असता आणि 12 त्याच्या खाली गेला असता. 4 तिक 12, 4 चौ. ओके. त्यानंतर काय म्हणते? सुरेश का मासिक वेतन नंदनी के मासिक वेतन का आधा है. म्हणजे सुरेश का मासिक वेतन नंदनी के मासिक वेतन से आधा है. तर यन कुठं गेला? खाली गेला. आता रिपीट कोण होता है इथं? रिपीट कोण होता है? यन होता है. तर मधात ठेवायचं. ओके. हां, पहिले के साठी काय होता? 4. यन साठी काय होता तेव्हा? आता 2-2 राहू शकतात का? इथं 3 इथं 2. तर मग कंबाईंड रेशो काढून घ्यायचा यांचा. कसा काढाल? इकडे 3 वाढवला, इकडे आणि यांचा काढायचा गुणाकार. 8:6 हा झाला यांचा कंबाईंड रेशो. बरोबर. मग काय म्हणते? सुरेश का वेतन 1.08 लाख है म्हणजे 1,08,000. तो कौशल का वेतन कितना? तर मग मांडायचा. आपल्याकडे कोणाच्या दिलेला आहे? सुरेश. तर 3 ची किंमत किती आहे? 1,08,000 आहे म्हणते. अरे हो, याला असंच वाचू ना आपण 1.08 लाख. अच्छा, मासिक होय का? वार्षिक होय का? हा 1 लाख 12 महिन्याचा किती? अरे हा वार्षिक आहे ना, तर एका महिन्याचा काढू शकतो ना. 12 मंथ. तर 1 मंथचा किती झाला? भागिले 12. तर 1 मंथचा किती झाला? 9,000 रुपीज. तर 3 ची किंमत किती झाली? इकडे रेशो लिहिला, इकडे किंमत. ठीक आहे. मग कोणाच्या काढायचा आहे? कौशल. तर कौशलचा रेशो किती आला? 8 = किती? तर इकडे कितीचा मल्टिप्लाय दिसत आहे? 3,000चा दिसत आहे. तर याला पण 3,000चा मल्टिप्लाय करून टाका. किती आला असता? 24,000 आला असता बेटा. देन आपसात का बरं बोलत आहात तुम्ही? जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा तर नाही बोलत आपसात. काल जेवढे सायन्सचे टॉपिक समजावून दिले होते तेवढे केले? वाचले का रे? पाहिल्या? फोटो वगैरे, ChatGPT वगैरे काही? हां, कोई व्यक्ति आय का 80% खर्च करता है. निर्वाह खर्चे में वृद्धि होने के कारण उसके खर्च में 37% की क्या हो गई? वृद्धि हो गई. और उसकी आय में 16/2/3% की वृद्धि होती है. तो उस व्यक्ति का वर्तमान बचत कितना है? ओके. तर कसं करू शकतो आपण बघा. पहिले 100% होता सपोज, तर त्याच्यातला 80% काय होता? त्याचा खर्च होता. अरे हो, तर बचत किती असेल? बचत किती बसेल? 20%. निर्वाह खर्च में वृद्धि होने के कारण उसके खर्च में कितना प्रतिशत बढ़ गया बोलते? खर्च किती वाढला? ओके. आता इथं पर्सेंट नका ठेवू तुम्ही. (37 1/2%). तर 37 1/2%चा
फ्रॅक्शन व्हॅल्यू काढा. हां 37 टूजा 35 टूजा ओके 75/200 आला असता. अरे बरोबर. तर 3 आणि 25 8 अरे हो. तर 37 1/2% ची व्हॅल्यू किती झाली. ओके. तर या 8च्या 37 1/2% किती आहे 3. याचा अर्थ असा होते. अरे असा होते. तर इथं 8 घेतो मी. तर इथं बचत किती झाली असती आणि इन्कम किती झाली असती. अरे इन्कम किती झाली 10. या प्रकारे पकडला तर बघा 8च्या 37 1/2% किती 3. एवढ्यानं काय झाली म्हणते त्याची वृद्धी झाली. 37 1/2% ची काय झाली वृद्धी झाली. म्हणजे आता खर्च किती असेल. अरे बरोबर. ओके. आणि इन्कम मध्ये काय झालं म्हणते 16 2/3%. तर 16 2/3% च्या काळा 16 त्रिक 48 2. अरे 48 2 50/5 1 5 म्हणजे 6च्या 16 2/3% किती आहे. अरे बरोबर. तर याच्या 1/6 काढा. किती येईल 5/3 येईल. अरे 2 आणि हा 3 2/3 नाही 5/3. अरे 2 न कटल ना. याच्या जो वाढ झाली या 10ची 1/6 न काय झाली वाढ किंवा किती आला 2 त्रिक 2 पंचे म्हणजे 5/. तर इथं 10 + 5/3 आला असता. तर किती झाला हा 30 + 5/3 म्हणजे 35/3. तर याच्या काढा बरं. आपल्याला काढायचं काय बचत. अरे बचत काढायची आहे ना. हां लक्ष द्या. हे आली आपली काय इन्कम. खर्च किती 11 आणि बचत आपल्याला काढायची आहे. तर इन्कम मधून 11 काय करीन. अरे 11 काय करीन 11 त्रिक 2/3. अरे 2/3 हे फ्रॅक्शन व्हॅल्यू. पर्सेंटेज काढायचं आहे तर 2/3 ला कितीच्या मल्टिप्लाय 100च्या मल्टिप्लाय करायला लागल. हां तर 200 तर कितीच्या चालला आहे का नाही आहे. हो 300 कट राहा पण अजून भाग चालला ना. हां काहीतरी गडबड झाली इथं. काहीतरी गडबड झाली. 1 मिनिट. हा पूर्ण कॅन्सल करू द्या. फिर से कोई व्यक्ती इथं क्रॉस पण केलेला आहे ना काहीतरी. ओके पाहू. अपनी आय का 80% खर्च करता है. निर्वाह खर्च में वृद्धि होने के कारण उसके खर्च में 37 1/2% की वृद्धि हो गई तथा उसकी आय में 16 2/3% की वृद्धि हो गई. तो उस व्यक्ति की वर्तमान बचत कितनी है. अबे बरोबर होता बे. आपल्याला त्या बचतचा पर्सेंटेज काढायचा होता. बचतचा काय काढायचा होता पर्सेंट. बरोबरच होता साला. है येईल का वापस व्याला. हां हे आली बचत. हे काय आली लक्ष द्या. हे आली बचत. तर बचतचा पर्सेंटेज काढायचा आहे. बचत पर्सेंटेज
तर 35/3 खाली आला असता आणि 2/3 कुठं आला असता आणि इंटू काय झाला असता 3 कटला तर इथं काय आला 2/35 इंटू 100 आला 5 7 आणि 5 2 10 तर किती आला बेटा इकडे 40 भागिले 7 तर 7 5 35 आणि 5 राहिले न 7 आहे का बघा आहे बरोबर होता मी प्रश्न थोडासा इथं बघा हा उसकी वर्तमान बचत कितनी है आणि खाली उत्तर दिलेलं आहे पर्सेंटेज मध्ये बरोबर आपण व्हॅल्यू ॲझ्युम केला होता इन्कम किती 10 तर खर्चा 8 80% तर बचत 2 त्या बचत सिंग काही घेणं देणं नाही नंतर या खर्चामध्ये किती पर्सेंटची वाढ झाली 37 1/2% तर 37 1/2%ची मीनं काय काढली फ्रॅक्शन व्हॅल्यू काढली किती होती 3/8 याचा अर्थ काय होते या 8च्या 37 1/2% किती आहे 3 तर 8च्या 37 1/2% म्हणजे 3 यानं काय झाली वृद्धी म्हणजे काय झाला ओके मग याच्यामध्ये 16 या 10ची व्हॅल्यू 16 1/2% 16 2/3% न काय झाली म्हणते वाढली तर 16 2/3% काढण्यापेक्षा त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढतो मी तर किती आली 1 म्हणजे 1/6 न वाढली तर 10च्या 1/6 काढला आपण तर किती आला 5/3 तर 5/3 न काय केला प्लस केला 5/3 न काय केला तर किती आली 35/3 एवढी आताची इन्कम आहे एवढी आताची काय आहे खर्च तर बचत काढू शकतो मी तर बचत इज इक्वल टू 35 3 आणि -11 तर किती आली हे आपण ॲझ्युम केलेल्या व्हॅल्यू नुसार पण पर्सेंट आहे का हे तर पर्सेंट काढायचं आहे तर मग बचत पर्सेंटेज खाली ठेवाल टोटल इन्कम वर ठेवाल बचत इंटू 3 बाकी आहे येते तुम्हाला येते ना बहुत हुशार अबे येते म्हणते बाप्पा बाप्पा दिसते ना बे कधी कधी राम अपनी मासिक आय का 20% घरेलू आवश्यकताओं पर शेष आय का शेष आता बघा इथं लक्ष द्या इथं फरक आहे थोडासा इथं डायरेक्ट पर्सेंट सांगितलेला आहे का वरच्या सारखा जसा इथं डायरेक्ट सगळे पर्सेंटेज सांगितला होता बघा 25% हा टोटलचा होता 5% हा बी टोटलचा 5% होता हा बी टोटलचा 5% शेष म्हटलं का शेष शब्द नाही बघा इकडे शेष शब्द म्हटलं ना तर थोडासा चेंज होते आपला ठीक आहे तर बघा 20% पहिले खर्च केलं तर राहिले 80च्या 15% तर 15 आता 120 म्हणजे 12 मायनस करा 80 मधून 68 अरे 68च्या पुन्हा शेष काय म्हणते 15% तथा शेष आय का 30% 68च्या 30% काढा पुन्हा असा आहे हा ठीक आहे तर बघा पण पहिले पासून घेऊ टोटल आय आपण काय करू कन्सिडर करू लेट आय म्हणजे इन्कम किती पकडला आपण 100x पकडू 100x ठीक आहे तर काय झालं इकडे लक्ष द्या 20% घरेलू खर्चवर किती या 100x चा किती म्हणजे 20% तर किती आला असता 20x अरे आला असता तर रिमेन किती वाचला किती शेष किती झाला हा मायनस करा ना रे 80x झाला हा मग काय म्हणते पुस्तकोपर किती म्हणते 80x का कितना परसेंट 15%
तर 15 8 120 आणि 0 कटला असता म्हणजे किती 12x आला असता. अरे येते का कॅल्क्युलेशन? तर हा मायनस करा 80 मधून, तर शेष किती राहिला तुम्ही इथं काढू शकता. एक मिनिट. शेष 100x मायनस 20x किती राहिला. मग आता शेष पुन्हा काढून आपण 80x मायनस 12x किती राहिला. अरे हो. आता या शेषच्या 30% कपड्यांवर खर्च करते म्हणते, तर 68x इंटू 30%, तो कितना आएगा 8 त्रिक 24 हाथ चले. अरे हो. 6 त्रिक 18 न 2 200 आणि हात डिवाइड बाय 10 म्हणजे किती 20.4x बरोबर. आता काय म्हणते उसके पास अभी भी कितने रुपये बच रहे. वाचले किती. तिसरा वेळो तुले पकडलो. पहिल्या 2 वेळेस काहीच नाही म्हणलो, पण जेव्हा 2 वेळा तुझ्याकडे पाहिलो तेव्हा तुला समजायला पाहिजे का मास्तर माझ्याकडे पाहून राहिलेला आहे, तर आपलं लक्ष कुठं देऊ म्हणून. एम आय राईट. बरोबर आहो मी. तर शेष किती झाला. आता वाचला किती आपल्याकडे. एवढा x होता, एवढा x खर्च झाला, तर 68x मायनस 20.4x. तर पहिले 20 मायनस केला तर किती राहिले असते 48 बरोबर. आणि 48 मधून 0.40 मायनस केला तर 0.60 राहतील. 47.7 47.60x 47.60 एवढा माझ्याजवळ बचत पाहिजे होती. आणि तो किती रुपये वाचवून राहिला. किती वाचवून राहिला आहे का नाही. तर मग 47.60 ची व्हॅल्यू माझ्याजवळ किती आहे 20. तर मासिक आय किती म्हणजे 100 इज इक्वल टू किती. आता याला पण x लागलेला आहे, याला पण x आहे, तर x कटला असता सरळ सरळ. हां, तर मग काय करतं त्याच्यानंतरची स्टेप सांग बरं बाई थोडीशी. क्रॉस मल्टिप्लाय. काय करतात कसं करतात लक्ष दे रे चांगले. हा इकडे मल्टिप्लाय करतात आणि हा. अरे ठीक आहे. तर इंटू क्वेश्चन मार्क आणि 100 इंटू. हा कितीतरी वेळा सांगितलो तरी अर्ध्या पोरायला ये नाही नालायकांनो. घरी करता की नाही करा. हो आलू करता आलू घरी. ओके इथपर्यंत ठीक आहे. आता सॉल्व कसा कराल. खाली पॉइंट आलेला आहे. हा तर वर काय करू. वर काय करू 2 शून्य वाढवून टाकू आणि खाली झाला हा 1 शून्य. आता 476च्या 2 भाग्या दे. 476 1 476 दुने 952. तर आता किती 2 वर किती शून्य आले असते 1 2 हे वाले 2 आणि हे वाले 2. किती असेल मासिक आहे त्याची किती असेल समजलं. आणि तो कोण फाडलं रे नालायकांनो. तुम्हीच फाडल्या. आता तुमच्याकडे एक काम आहे. ते टेबलवर टेप आहे मोठीवाली जाडीवाली. ते लहान पोरबरोबर चिपकवायचे नाही. तुम्ही दोघं तिघजण मिळून बरोबर चिपकवून टाकाल ते 3ही बॅनर तुमच्याच कामाचे आहेत. देन 111
नकाशा काय नाव आहे? हा, नकाशा म्हणलं तर हो म्हणलीस ना तुला. काय म्हणते? नकाशा अपने मासिक वेतन का 45% खरीदारी पर खर्च करने का निर्णय लिया. 11,475 खर्च करने के बाद उसे ज्ञात हुआ कि यह धन उसके द्वारा खर्च किए जाने वाली राशि का म्हणजे जेवढी खर्च करणार होती पहिले त्याचा किती % आहे? 60% आहे. तो नताशा का वेतन कितना है? काढू शकता का? नाही काढू शका. पा तिला खर्च किती करायचा होता? लक्ष द्या. आता तिथे एक ऑप्शन दिसते तुम्हाला, कोणता? निर्धारित नाही किया जा सकता. तर तुम्ही भरण्यानी तोच मारल्या असत्या, पण काढू शकतो याला. बघा काय म्हणते, नताशाने अपने मासिक वेतन का 45%, सपोज लेट मंथली इन्कम आपण पकडू किती? 100x. किती पकडू? आणि डिसाइडेड टू एक्सपेंड, खर्च म्हणजे तोच होते ना, किती? 45%. तर 100च्या 45% किती झाला? एवढा खर्च करायचा तिने डिसाईड केलं नव्हतं. अरे डिसाईड केला होता, निर्णय एवढा खर्च करी म्हटलं. पण खर्च करता आता 10 वेळा कॅल्क्युलेट करून पाहिजे जाईल का ते 45% झाला का 45% झाला का म्हणून? नाही आहे का नाही. तर खर्च करता किती खर्च करून टाकलं. पण हा किती आहे म्हणते, तिनं जो निर्धारित केला होता त्याच्या 60%. त्याच्या तर 45x च्या 60% पहिले मी काढून टाकतो भाऊ. 5 9 45, 5 2 बेत्रिक म्हणजे किती आला असता? 27x खर्च केलं दिनं. तर 27x ची व्हॅल्यू किती? बरोबर. तर 100x ची व्हॅल्यू तर काढून असं काय xx ओके. 9 त्रिक 9 1 किती राहिले? 2 वर 4 24, 9 2 18, 24 मधून 18 गेले 6 वर 7 67, 9 7 67 मधून 63 गेले 4, 9 5 9 त्रिक 3 1 3 6 3 2 3 5 तर 425 वर 2 कळलं? जमला? हां घरी करून नको पाहिजे. हां नाही बिलकुल नाही. पागला का घरी हे कामं करतात का? घरी टी व्ही पाहतेत, घरी जेवण करतेत, झोपतेत, मोबाईल पाहतेत, घरी अभ्यास करतेत का? अरे करतेत का? नाही म्हणा लवकर. मिस्टर अग्रवाल ने अपने धन का 30% भाग अपने पत्नी को दिया. शेष धन का आधा अपने पुत्री को दिया तथा बचे धन का 5 पुत्रों में बराबर बांट दिया. यदि प्रत्येक लड़के को पुत्र म्हणलं ना, लड़के को कितना मिला बोलते? 14,000 मिले. तो उसके पास कुल कितना धन था? काढू शकता कि नहीं काढू शका? माना कि उसके पास में कुल धन कितना है? कुल धन कितना है? 100x कितना है? किंवा 100 भी घेतल्या तरी काही फरक पडणार नाही. 200 भी घेऊ शकता, पण त्याचे पर्सेंट काढावलं अजून गुणाकार करा. 1000 भी घेऊ शकता, काही फरक पडत. अरे कळली का गोष्ट? हां तर उसका 30% बायकोला दिला म्हणते.
पत्नी, पत्नीला किती दिला? पुतना झाला ना बे आता. तर 30% म्हणजे किती एक्स? 30x दिला. हाँ, मग पुत्री उसका आधा बचे, शेष धन का आधा. तर वाचले किती रे? वाचले किती? 70x. तर पुत्रीला किती दिला? उसका आधा म्हणजे किती? तर वाचले किती? 35x वाचले. आणि या 35x ले 5 पुत्रांमध्ये वाटून दिला. म्हणजे प्रत्येक पुत्र को हे 5 पुत्राला दिला ना, तर प्रत्येक पुत्र को कितना आया? 7x आला असता. तर मग काय म्हणते? प्रत्येक लड़के को कितना मिला? 14,000. बरोबर. तर 100 ची व्हॅल्यू किती? तर कितीच्या मल्टिप्लाय दिसून राहिला? 2000च्या. तर याच्यावर मी 2000चा मल्टिप्लाय करीन तर किती आला असता? 2 लाख आला असता. अरे हो, असा डायरेक्ट कितीच्या मल्टिप्लाय झाला तो पण पाहू शकता, नाही तर क्रॉस मल्टिप्लाय करून पण काढू. जमल पूर्वे?